नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा हेडलाईन्स मध्ये. फडणवीस, तुमचं माझं चांगलं चाललं होतं. उगाच खोडा घातला. तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात कधी बघितला नसेल असा युती सरकारचा बदला घेऊ. जरांगेंचा इशारा. प्रमाणपत्र वाटपामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नाही. जात पडताळणी समितीच्या कामात राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही. कागदपत्र कमी असल्यानं काही प्रमाणपत्र रद्द होऊ शकतात. फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेंचा गद्दारीचा डाग मराठ्यांमुळे पुसला गेला, पण एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले. मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमच्या कार्यालयात कसे येतात? जरांगेंचा सवाल. मला एकटं पाडायला शिंदे फडणवीसांचा डाव. सरकारनं राजकारणासाठी नालायकपणा करू नये. माझ्या अंगावर येऊ नका. जरांगेचा सरकारला थेट इशारा. राजकीय दबावापोटी आमचं प्रमाणपत्र रद्द केलं. जात पडताळणी समितीवर राजकीय दबाव. जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे यांची प्रतिक्रिया. या हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्तारामध्ये. शिंदे आमच्या सोबत डबल गेम खेळले. जरांगेंचा शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल. शिंदेंच्या नेत्यांनी माझ्या विरोधात बैठका घ्यायला लावल्या. सीएम फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिष्ठा वाढवली. शिंदेंच्या न जिंकणाऱ्या जागा मराठ्यांनी निवडून आणल्यात. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट. सरकारने मराठा संपवण्याचा कट रचलाय. जरांगेंचा आरोप. माझ्या अंगावर येऊ नका. जरांगेंचा सरकारला इशारा. पासून राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून, आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलो. त्याचे कारण पण तसे आहेत. हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे, काय काय नाही. आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता, काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत. नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात, तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रच. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल. आजपासून 2 दिवस ठाकरे नाशिक दौऱ्यावर. मुंबई नाका येथे मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत. नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचं स्वागत. मराठी शिका, प्रमाणपत्र घ्या. प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. 17 ऑगस्टला अभियानाचा समारोप. ओला उबेर चालकांसाठी मराठी अभियान यशस्वी. मराठी भाषा अभियानाला मोठा प्रतिसाद. सरनाईकांची माहिती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मे पासून आपण चालू केला होता. आणि स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत ती मुदत दिली होती. 105 दिवसाचा कालावधी त्यामध्ये होता. आणि मुंबई मराठी साहित्य परिषद आणि त्याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून जवळजवळ 1600 शिक्षक राज्यभर फिरतायत. आजही अभ्यासक्रम चालू आहे. हिंदी भाषिक रिक्षा, टॅक्सीस बरोबर ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ज्या काही दुसऱ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये काम करणारे हिंदी भाषिक जे ड्रायव्हर आहेत त्यांना मराठी भाषा शिकवण्याचा जो अभिनव उपक्रम मराठी भाषा विभाग आणि परिवहन विभागाच्या वतीनं आम्ही राबवला आहे. किंबहुना 15 ऑगस्टला ती मुदत असल्या कारणानं 17 ऑगस्ट रोजी ठाण्याच्या गडकरी रंगनाथन येथे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलेलेच आहे, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेब आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. प्रामुख्याने मी
कोकण मराठी साहित्य परिषदेचे आमचे प्रदीप ढवळ, प्राध्यापक प्रदीप ढवळ यांचं मनापासून अभिनंदन करतो. जळगावमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस भवन समोर आंदोलन, सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर निषेध आंदोलन. एका बाजूला आमच्या वहिनी साहेबांना पहाडा एवढं दुःख झालेलं आहे. पहाडासारखा नेता, महाराष्ट्राचा सर्वांना हवा असणार वाटणारा नेता आमचे अजितदादा जाऊन 6 महिने झाले नाही. एका बाजूला महाराष्ट्र सांभाळणारा निघालेल्या आमच्या दुर्गा आदरणीय वहिनी साहेब यांच्यावर काँग्रेस पक्षाने असे आरोप करणे, अपमानास्पद त्यांच्याबद्दल बोलणे हे अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं कृत्य नाही आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी आहे, 24 तासाच्या आत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, तरच हे आंदोलन आमचं शांत राहील. अन्यथा हे आंदोलन आमचं तीव्र करणार आहोत आम्ही. अल्पवयीन आरोपीची धिंड काढणं पोलिसांना महागात, पीआय मानसिंग पाटलांची विशेष शाखेत बदली, भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पीआयची बदली. मानवाधिकार आयोगाच्या चौकशीनंतर हालचाल. पुण्यात अल्पवयीन आरोपीची सार्वजनिकरित्या धिंड काढल्याप्रकरणी वादात सापडलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटलांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेत चौकशी सुरू केली होती. आयोगाच्या पथकानं पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या बदलीकडे केवळ नियमित प्रशासकीय निर्णय म्हणून नव्हे तर वादग्रस्त प्रकरणानंतर झालेली महत्वाची कारवाई म्हणून पाहिलं जाते. दरम्यान मानवाधिकार आयोगाची चौकशी अद्याप सुरू असून आयोगाच्या अंतिम अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर आणखी प्रशासकीय अथवा शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलीस दलासह कायदेतज्ञ आणि नागरिकांचं लक्ष लागलंय. सर्व रहिवाशांचं स्वागत आहे. आम्ही चला बीएचएमएस सीसीएमपी नोंदणी निर्णयाविरोधात डॉक्टर आक्रमक, यवतमाळमध्ये आंदोलन. डॉक्टरांचा ओपीडी बंदचा इशारा, निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा डॉक्टरांचा इशारा. वैद्यकीय नोंदणीच्या निर्णयावरून वाद पेटलाय, डॉक्टर रस्त्यावर. बीएचएमएस सीसीएमपी पात्रताधारकांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात डॉक्टरांनी आंदोलन केलंय. हे आंदोलन न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलंय. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. डॉक्टरांनी ओपीडी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करत शासनाने निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अतुल राऊत यांनी. आपल्या मागण्या काय? आमची जुनीच मागणी आहे की जे सर्व होमिओपॅथिक डॉक्टर आहे त्यांना सीसीएमपी फक्त 1 वर्षाचा कोर्स करून त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस आणि सोबतच आमची जी संस्था आहे, सर्वोच्च संस्था महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना सदस्यपद देण्याचं आणि त्यांची नोंदणी करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. या बाबतीत आम्ही शासनाला वेळोवेळी विनंती केली. 2-3 वेळा त्यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की जोपर्यंत हा सर्व निर्णय कोर्टामध्ये आहे, न्यायालयात आहे, तोपर्यंत यावर काही अशी कारवाई होणार नाही. पण दुर्दैवानं 2-3 दिवसापूर्वी त्यांनी हे सर्टिफिकेट देणं सुरू केलं आणि हा सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरवर अन्यायकारक असा निर्णय शासनाने घेतल्यामुळं आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. आम्हाला या सर्व माध्यमात जनतेला एवढं सांगायचं आहे की जनतेच्या सुरक्षितेकरता आणि रुग्णाच्या सुरक्षितेकरता आणि वैद्यकीय क्षेत्राची एक अशी वैशिष्ट्यपूर्ण जे हे राहते त्याची हे सर्व टिकवण्याकरता हे सर्व आमचं आंदोलन आहे. आमचं आंदोलन आजपासून हे जवळपास इनडेफिनिट स्ट्राईक ज्याला म्हणतो त्या प्रकारचं सुरू झालेलं आहे. मी आज सर्वांना विनंती करतो की सर्व जनतेने, रुग्णांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमची बाजू समजून. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्वाच्या घडामोडींचा आढावा. वेगवान घडामोडींमध्ये समृद्धी महामार्गावर बंद ट्रकला पाठीमागून कारची जोरदार धडक, धडकेत दोघांचा मृत्यू तर 1 जखमी.
पुणे पोलीस दलातील डीसीपी ऋषिकेश रावले यांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकासाठी निवड. गुन्हे तपासातील उल्लेखनीय कामगिरी. ऋषिकेश रावले यांचा राष्ट्रीय सन्मान. जळगावात सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. आत्महत्येनंतर 2 आरोपी अटकेत. 4 विरुद्ध गुन्हा दाखल. वाशिमच्या मानोऱ्यात 300 वर्ष जुना मातीचा बुरुज कोसळला. दुर्घटनेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी. सततच्या पावसामुळे बुरुज ढासळल्याची माहिती. वाशिममध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह 5 जणांवर खंडणीचा गुन्हा. नर्सिंग कॉलेजच्या परीक्षेत कॉपीचा आरोप करत केली होती पैशांची मागणी. नाशिकच्या सिन्नरमध्ये आवाज उठवल्याच्या रागातून माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला. गौण खनिज उत्खननाविरोधात आवाज उठवल्यावर हल्ला. गौण खनिज उत्खनन प्रकरण तापलं. रायगडच्या कर्जत खोपोली महामार्गावर कार आणि दुचाकीची धडक. धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. नंदुरबारच्या तळोदा तहसीलमध्ये एसीबीने रचला सापळा. 5,000ची लाच घेताना सहाय्यक महसूल अधिकारी रंगेहात पकडला. महसूल विभागात एकच खळबळ. नाशिकच्या बागलाणमध्ये खासगी वादामुळे पाणी पुरवठा बंद. दसाणे गावात 4 दिवस पाणी पुरवठा बंद. संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. नंदुरबारच्या तळोदामध्ये लाखोंची कचरा व्यवस्थापन मशीन पडली धुळखात. वापराअभावी पडलेल्या मशीनची मोटार चोरीला. पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.